हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम कमी कापडापासून डबल लेअर अम्ब्रेला स्लीव कटिंग कशी करायची तर ते बघणार आहोत। तर सगळ्यात आधी इथे मी आपले पार्ट जे आहेत फ्रंट आणि बॅक पार्टचे कटिंग जे आहे मी करून घेतलेलं आहे। आता या अम्ब्रेला स्लीव्स मी 34 साइजसाठी बनवत आहे आणि 4 टक्स मी इथं फ्रंट पार्ट जो आहे ठेवलेला आहे विदाउट बेल्ट। तर तुमचं जे मेन कापड आहे तर ते एक्स्ट्रा राहतं अम्ब्रेला स्लीव्ससाठी। तर तुम्ही असंच करायचं आहे। जर तुम्हाला अम्ब्रेला स्लीव्स त्याच कापडामध्ये जर काढायचे असतील तर तुम्ही फ्रंट साइडला 4 टक्स ठेवायचं आहे, तेही विदाउट बेल्ट। तर त्याला अजिबात आपण क्रॉस पट्टी वगैरे करायची नाही। तर आता आपण इतकं आपलं जे शिल्लक आपलं मेन कापड होतं तर ते राहिलं होतं। तर आपण सगळ्यात आधी इथं सिंगल फोल्ड करून घेतलेलं आहे कापड। तर हे बघू शकता कापड आपलं सिंगल फोल्ड आहे। त्यानंतर आता आपण 4 फोल्ड हे करणार आहोत, म्हणजे जे आपण 4 पदरी हे जे कापड आहे तर ते त्यावरती आपण घडी मारणार आहोत। तर सगळ्यात आधी कापड जे आहे आपण असं पूर्ण सेट करून घ्यायचं। कमी जास्त जर कापड असेल तर तेही व्यवस्थित आपण करून घ्यायचं आहे सगळ्यात आधी। आता हे आपलं कापड जे आहे सिंगल फोल्ड आहे। आता त्यानंतर आपण हे डबल फोल्ड करणार आहोत, म्हणजे 4 घड्या आपण यावरती मारणार आहोत। तर हे बघा आपल्या कापडाच्या 4 घड्या अशा आपण करून घ्यायच्या आहेत, कापड अगदी व्यवस्थित करून। कारण सिंथेटिक कापड असल्यामुळे ते कापड जे आहे खूप हालतं, तर त्यामुळे आपण व्यवस्थित करून घेणार आहोत। आता हे बघा आपल्या 4 घड्या झाल्या या कापडाच्या। तर आता हे आपल्या 4 घड्या झालेल्या आहेत। तर आता आपण स्लीव जे आहे तर ते डबल काढणार आहोत, म्हणजे 2 लेअर मध्ये आपल्या स्लीव जे आहे तर ते येणार आहेत। तर हे बघा अगदी व्यवस्थित आपण कापड ॲडजस्ट करून 4 घड्या अशा आपण केलेल्या आहेत कापडाच्या। तर परत आता आपण अजून एक फोल्ड यामध्ये करायचा आहे, म्हणजे 8 घड्या आपल्या एकूण होतात। तर हे बघा, तर आपल्याला कापड मोजून सुद्धा घेतलं तरी चालेल, कारण 8 घड्या आपल्याला ह्याच्यामध्ये व्हायला पाहिजे। कापड जर कमी जास्त होत असेल तर ते अगदी व्यवस्थित आपण सेट करून घ्यायचं आणि त्यानंतरच मग आपण अशा घड्या ज्या आहेत व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत। तर आता हे बघा आपलं 8 घडीचं जे फोल्डिंग आहे तर ते आपण असं करून घेतलेलं आहे। आता आपली जी पॅक बाजू आहे कॉर्नरची तर तिथून आपण एक 5-5 इंच घेणार आहोत। तर आता जी पॅक बाजू आहे आपल्या साईडची तर तिथं मी 5 इंच घेतलेलं आहे। तर आता ही जी साईज आहे मी 34 साईजसाठी बनवत आहे, पण तुम्ही जर 38 किंवा 40 साईज बनवत असाल तर तुम्ही तिथं 5च्या ऐवजी 5.5 किंवा 6 घ्यायचं आहे। तर हे मी 34 साईजला घेतलेलं आहे 5 इंच। तर तुम्ही 30, 32, 34 साईज जर तयार करत असाल तर 5-5 इंच घ्यायचं आहे। तर परत एकदा सांगते, आणि जर तुम्हाला मोठी साईज तयार करायचा असेल तर तुम्ही तिथं 5.5 किंवा 6 इंच घ्यायचं आहे। आता त्याच्या पुढं आपण किती घ्यायचं तर ते आपल्या लेंथनुसार ठरतं। आता जितकं माझ्याकडे कापड होतं तर तितकं मी हे घेतलेलं आहे। तर 5.5 इंच माझं हे माप आहे, एका साईडचं आलेलं आहे। तर हे बघू शकता। तर जितकी तुम्हाला लेंथ हवी आहे तितकी तुम्ही त्याच्या पुढं घ्यायची आहे, 5 इंचाच्या पुढं। तर इथं सुद्धा मी 5 इंच असं घेतलेलं आहे। आता हा पॉइंट आणि हा पॉइंट आपण असा गोलाकार शेप देऊन जोडायचा आहे। तर आता माझ्याकडे जितकं कापड होतं तितकं मी इथं घेतलेलं आहे, पण तुमच्याकडे समजा यापेक्षा सुद्धा कमी कापड असेल तरी सुद्धा तुम्ही 3, 3.5 किंवा 4 घेऊ शकता। तर त्यामुळे काय होतं स्लीव जे आहे थोडीशी छोटी होते पण छान होते शेपला। आता बघा हा आपण सर्कल जो आहे पूर्ण कट करून घ्यायचा आहे। तर आता आपलं कटिंग जे आहे स्लीवचं असं आपण करून घेतलेलं आहे। आता एक साइड जी आहे आपण अशी कट करणार आहोत, जिथं आपली ओपन बाजू आली होती तर त्या साइडला आपण असं दोन्ही कट मारून घ्यायचे आहेत।
तर आता हे बघा आपलं पूर्ण कटिंग जे आहे स्लीवचं आपण असं करून घेतलेलं आहे। आता सेंटरपासून सुद्धा आपली जी स्लीव्ज आहे ती आपण कट करून घ्यायची आहे। तर सेंटरपासून सुद्धा मी असे स्लीव्ज जे आहे कट केलेले आहेत आणि अशा दोन्ही साईडच्या आपल्या ज्या स्लीव्ज आहेत कटिंग झालेल्या आहेत। आता हे 4 स्लीव्ज आपल्या इथं आपण कट करून घेतलेले आहेत। तर आता परत आपण याला एक फोल्ड करणार आहोत। आता जसं की दाखवल्याप्रमाणे आपण असं हे फोल्ड करून घ्यायचं आहे। आता एका साईडला आपली जी वरची बाजू आहे म्हणजे आपण जी मुंड्याला आतल्या साईडला येते तर त्या साईडने आपण इथं काय करायचं आहे 3.5 इंचावरती माप टाकायचं आहे किंवा तुम्ही 3 इंचावरही टाकू शकता। तर मी तर 3.5 घेतलेलं आहे, जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल स्लीव्जमध्ये तर तसं इथं आपण माप टाकायचं आहे। तर मी तर 3.5 टाकलं। आता त्यानंतर मी हा जो आकार आहे आपला ओपन साईडचा तर तो भाग मी कमी घेणार आहे। तर मी 3.5 घेतलं ओपन साईडला आणि त्यानंतर मग असा शेप दिलेला आहे। म्हणजेच आपल्या मुंड्यापासल्या काकातल्या साईडला आपला जो भाग आहे तर तो एकदम निमुळता येतो आणि स्लीव जी आहे आपली एकदम अशी परफेक्ट दिसते। तर हे बघा आता थोडासा मी तर शेप देणार आहे, जे आपलं थोडंसं एक्स्ट्रा कापड राहिलं होतं तर त्याला आपण व्यवस्थित असा शेप द्यायचा आहे पूर्ण गोल राऊंड। तर आता यामधल्या 2 स्लीव ज्या आहेत आपल्याला सेपरेट करायच्या आहेत, कारण आपण एक लेयर जी आहे मोठी काढणार आहोत आणि एक लेयर जी आहे आपल्याला एकदम लहान करायची आहे। तर या दोन्ही स्लीव्ज मी तर सेपरेट केलेल्या आहेत। आता दुसरी लेयर आपल्याला किती ठेवायची आहे हे सुद्धा आपण इथं मोजून घेणार आहोत। तर आता मी 4 इंचावरती ठेवलेली आहेत आपली जी दुसरी लेयर आहे ती, तर तुम्ही 3 किंवा 3.5 इंचावरती सुद्धा ठेवू शकता। एक लेयर जी आहे आपली आहे 5 इंचाची आणि एक लेयर जी आहे आपली आहे 4 इंचाची, तर तुम्ही 3.5 किंवा 3 इंचही ठेवू शकता। जर तुम्हाला शॉर्ट स्लीव्ज घालायला आवडत असतील तर तुम्ही हे सुद्धा कमी करू शकता। आता इथून सुद्धा आपलं जे ओपन बाजूचं माप होतं तर ते सुद्धा आपण 3 इंचावरती केलेलं आहे। सेंटरला आपण 4 घेतलं आणि तिथून आपली जी ओपन बाजू आहे मुंड्याकडची बाजू आहे तर तिथं आपण घेतलेलं आहे 3 इंच। आता आपण हे सुद्धा असं कट करून घेणार आहोत आपली जी दुसरी लेयर आहे ती। तर बघा आपली दुसरी लेयर सुद्धा आपण इथं कट करून घेतलेली आहे। तर आता आपण पहिली लेयर आणि दुसरी लेयर अशी ठेवून बघणार आहोत। तर आता हे बघू शकता अगदी छान आपल्या अशा लेयर ज्या आहेत व्यवस्थित पडलेल्या आहेत। आपली प्रॉपर अशी जी स्लीव्ज आहे आपण इथं तयार केलेली आहे।
तर इथं आपण दोन्ही लेअर अशा तयार करून घेतलेल्या आहेत। तर आता आपण याला लावून घेणार आहोत एक लेस। तर तुम्ही याला नॉर्मल पिकोसुद्धा करू शकता। तर माझ्याकडे सिल्वर कलरची लेस होती आणि साडीमध्ये सुद्धा सिल्वर कलरची धडी होती, तर त्यामुळे मी तर या स्लीव्जला सिल्वर कलरची एक छोटीशी लेस जी आहे तर ती मी वापरलेली आहे। तर व्यवस्थित आपण इथं शेप देऊन घेऊयात आणि त्यानंतरच मग आपण इथं लेस जोडून घेणार आहोत। तर आता हे बघा मी सिल्वर कलरची लेस घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्यावेळी हे कापड जे आहे फोल्ड करतो तर ते सरळ बाजूवरती आपल्याला फोल्ड करायचं आहे, ना की आतल्या साईडला उलट्या साईडला। तर ही जी स्लीवचं कापड आहे तर मी सरळ बाजूवरती हे फोल्ड केलेलं आहे। अगदी थोडं थोडं मी इथं कापड जे आहे फोल्ड करून घेतलेलं आहे, कारण आपल्या आतल्या साईडला सुद्धा फिनिशिंग जे आहे व्यवस्थित येतं आणि त्याच्यावरतीच आपल्याला एक छान अशी नाजूक लेस जी आहे मी तर लावून घेतलेली आहे। तर सगळ्यात आधी मी एक आपली जी दुसरी लेअर होती लहान लेअर त्याला लावून घेतलेला आहे। त्याच पद्धतीने आपण पहिल्या लेअरला सुद्धा हे असं लावून घ्यायचं आहे। कापड जे आहे सरळ बाजूला फोल्ड करून मग आपण त्याच्यावरती ती जी लेस आहे लावून घ्यायची आहे। तर आता हे बघा दोन्ही लेअर आपण अशा तयार करून घेतलेल्या आहेत, म्हणजे लेस मी लावून घेतलेली आहे। त्यानंतर आपली जी शोल्डरची बाजू आहे आपण जॉईंट करणार आहोत तर तिथे पण आपण अशी टिप मारून घ्यायची आहे। आता बघू शकता एकदम छान अशी आपली स्लीव्ह जी आहे तयार झालेली आहे आणि 8.5 मुंड्याचा आपला जो भाग आहे तर तो प्रॉपर असा आलेला आहे जेवढा आपल्याला पाहिजे होता। तर आता एक्स्ट्राचं सगळं कापड आपण हे कट केलेलं आहे आणि फ्रंट पार्टला आपण हे जी स्लीव्ह आहे तर ती जॉईंट करणार आहोत। तर आता सगळ्यात आधी स्लीव्हचा सेंटर पॉईंट इथं आपण काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण जशी नॉर्मल आपण स्लीव्ह जोडतो तर त्याच टाईप आपण इथं स्लीव्ह आहे तर ती जोडून घ्यायची आहे। तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काही डाऊट असेल तर तेही तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता। चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकनलाही क्लिक करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन जे आहे सगळं ते तुमच्याकडे येईल। आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा। तर बघा आपली जी स्लीव्ह आहे तर ती अशी प्रॉपर तयार झालेली आहे आणि याचा फायनल लुक सुद्धा तुम्ही बघू शकता की घातल्यानंतर कसा दिसतो। तर त्याचाही फोटो मी जो आहे इथं दिलेला आहे, तर तुम्ही एकदम शेवटपर्यंत बघा। तर सगळ्यात आधी आपण ही जी स्लीव्ह आहे तर ती अशी काटोकाट जोडून घ्यायची आहे, म्हणजे सरळ बाजूने जोडून घ्यायचं आहे, म्हणजे आतल्या साईडला सुद्धा फिनिशिंग जे आहे अगदी व्यवस्थित येतं। तर आता एक्स्ट्राचं सगळं कापड कट करून आपण आतल्या साईडला परत एक फिटिंगची टीप जी आहे तर ती मारून घेणार आहोत। तर आता बघा आपला फायनल लुक ब्लाऊज घातल्यानंतर कसा दिसतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।